नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. कोल्हापूर जिल्हा हादरलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री, उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बॉम्ब टाकायला सुरुवात केलेली आहे म्हणायला हरकत नाही. समरजित घाटगे, आज विश्लेषणाचा मुद्दा तोच आहे, त्यांनी केलेला भ्रष्टाचार. आणि मुश्रीफांनी आता एक एक पत्ते टाकायला सुरुवात, ते उघडायला सुरुवात केली की बाबा हे बघा, हित आहे, हित आहे, हित आहे, हित आहे. निवडणुकीत ते शांत होते आणि आता हे मोठं संस्थान आहे ना कागलचं, समरजित घाटगे. तर ह्या घाटगेंचं जर का एवढा भ्रष्टाचार घाटगेंचा मुश्रीफांनी निवडणुकीच्या काळातलं सोडा, निवडणुकीच्या काळात हे खोटे आरोप आहेत, हे एकमेकाला राजकारणात आरोप करतात, हे म्हणतात, पण आता ते कागदोपत्रीच सगळं काही पुढं आणायला लागलेत. अशा वेळेला राजे, म्हणजे हे एका संस्थांचे राजे, हे पैशाच्या मागे एवढे लागतात आणि शासकीय जागा स्वतःच्या नावावर, तुमच्याच नावावर एवढं प्रचंड असताना आणि शासनाच्या जागा सुद्धा आपल्या नावावर करायच्या. आज त्यांनी ती लिस्टच दिलेली आहे आमच्यापाशी. शाहू हॉल असेल, तो जनावरांचा दवाखाना असेल, परत तहसील कार्यालयाची जागा, म्हणजे विविध आहेत, करोडो रुपयाच्या जागा जर का शासनाच्या स्वतःच्या नावावर केलेल्या. आता हे सिद्ध करायची पाळी ह्यांच्यावर आहे, मुश्रीफ साहेबांच्यावर आहे, पण ते बोलतात म्हणजे काहीतरी तथ्य असणार. एक जबाबदार मंत्री आहेत ते, उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हटल्यावर ते जबाबदार व्यक्ती आहे. आणि मुश्रीफ साहेब आता 9व्यांदा निवडून आलेत ना, हे काय साधं सुद्धा नाही. 9व्यांदा नाही, आता ते 8व्यांदा 7व्यांदा काहीतरी निवडून आलेत आणि मंत्री 9व्यांदा झालेले आहेत. म्हणजे किती अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते. आणि आता भारतीय जनता पक्ष सोडून शरद पवारांच्या गटात राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष राजेंना सहकार्य करणार नाही, सरकारना. समरजित घाटगेंना आता भारतीय जनता पक्षाकडनं सहकार्य नाही आहे, त्याने ऐन वेळेला दगा दिलेला आहे. ते म्हणतात देवाभाऊंना सांगूनच आम्ही सगळं केलं, पण मला नाही वाटत आहे, कारण ह्याच्यामध्ये नाहीतर महायुतीमध्ये वितुष्ट सुद्धा येऊ शकतं. अजितदादा राष्ट्रवादी गटाचे, मुश्रीफ साहेब हे सुद्धा एकनिष्ठच आहेत तिथं पक्षात, आणि तुमची युती आहे. अशा वेळेला आता कारवाई करणं, पोलीस दल, ईडी, इन्कम टॅक्स, हे सगळं आता महायुतीला काय अवघड आहे आता. आणि समरजित घाटगे यांच्या बाबतीत हे बाकीचं जरी सगळं गेलं तरी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ते राजे आहेत. एका राजानं कसं राहायला पाहिजे. आता बऱ्यापैकी सगळे राजे राजकारणामध्ये जातात आणि त्यात काही चुकीचं आहे असं मीही म्हणत नाही. राजे राजकारणात आले, ते लोकांच्या आग्रहास्तव राजे आले पण आल्यानंतर तुम्ही एका राजकीय भारतीय जनता पक्षामध्ये होतात, परंतु तुम्ही आधीपासूनच जर का शासकीय जागाच लाटायसाठी येत असाल तर तुमच्याकडं सामान्य जनता बघणार काय, कुठल्या दृष्टिकोनातनं बघणार आहे. आणि तुम्ही राजकारणातनं हसन मुश्रीफांच्यावर भ्रष्टाचारी आहेत, अमुक आहे, तमुक आहे, हे आरोप करत होता. परंतु आज तुमचं पितळ जर का उघडं पडत असेल आणि हे जनतेसमोर हे सगळे प्रकार येत असतील, तर इथनं पुढच्या काळात मात्र समरजित घाटगे यांना सगळ्या चौकशाला समोर जावं लागेल राजेंना. आणि असं झालं तर मात्र भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी अजितदादा असेल, एकनाथ शिंदे असतील, हे सगळी मंडळी ज्यांनी आता बघा SITची पण चौकशी, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ यांना अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीनं काही षडयंत्र केलं होतं त्यांना जेलमध्ये टाकायसाठी, म्हणून आता त्यांचं चालू झालंय, SIT नेमून त्याच्या चौकशा चालू झाल्यात. म्हणजे आता हितनं पुढच्या काळामध्ये जे विरोधक होते त्यांना कसं नेस्तनाबूत करायचं आणि त्यांची प्रकरणं अशी भ्रष्टाचाराची बाहेर काढायची. एक नक्की आहे की कोल्हापूर जिल्ह्याला हे कळालं पाहिजे, खरोखर राजे सुद्धा भ्रष्टाचारी असतील तर ते निघायला काय हरकत आहे, निघायलाच पाहिजे. मुश्रीफ साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत, परंतु हे सोडू नका मधनच, नाहीतर ते मधनच ते भारतीय जनता पक्षामध्ये येतो म्हणतील आणि तुमच्या पक्षात येतो म्हणतील. असं झालं तर तुमच्याकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल.
एखादं प्रकरण तुम्ही जाहीर बोलताय तर हे तुम्ही लावून धरलं पाहिजे. आणि समरजित घाटगेंनी सुद्धा या बाबतीत त्यांची बाजू काय आहे ही समोर जनतेसमोर आणलीच पाहिजे. कारण तुमच्याकडे मुश्रीफांच्या पेक्षा सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही राजे आहात. राजे म्हणजे वेगळं वालं आहे. मग तुमच्याकडनं जर का असं होत असेल तर सामान्य जनता बघणार कोणाकडं, असाही प्रश्न आहे. आणि आता हे प्रकरण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड गाजेल असं आत्ता एकंदर दिसतंय. बघूया इथनं पुढच्या काळात काय काय घडामोडी घडतात. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.